बजावली आहे। सीजेपीला पाठिंबा देण्यासाठी शनिवारी सकाळी 10 वाजता ऑगस्ट क्रांती मैदानात आंदोलन करण्याचं नियोजित करण्यात आलं आहे। मात्र कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या उद्देशानं पोलिसांनी कार्यकर्त्यांना आधीच नोटिसा बजावायला सुरुवात केली आहे। आणि या नोटिसांमुळे कार्यकर्ते संतप्त झाले असून ही एक प्रकारची दडपशाही असल्याचा आरोप सुद्धा काही जण करू लागले आहेत। तर पोलिसांनी काही सक्रिय असलेल्या कार्यकर्त्यांना नोटीस बजावली आहे आणि उद्याच्या आंदोलनात सहभागी होऊ नये अशा प्रकारेही सांगण्यात आलंय। सहभागी होऊ नये अशा प्रकारेही सांगण्यात आलंय। त्यामुळे मुंबईत आज ज्या पद्धतीनं च्या वतीनं एक आंदोलनाची हाक देण्यात आली होती आणि ठाकरेंच्या पुढच्या पिढीनं म्हणजे आदित्य आणि अमित ठाकरे यांनी या आंदोलनाचं नेतृत्व केलं। शेकडोंच्या संख्येने इथे तरुण एकत्र आले होते। त्याप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीनं मुंबईत अशाच एका आंदोलनाचं आयोजन करण्यात आलंय। संतोष पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आपल्यासोबत जोडलेले आहेत। संतोषजी, काय म्हणणं आहे तुमचं? आमचं म्हणणं असं होतं की आम्ही आंदोलन ऑगस्ट क्रांतीला आम्हाला आता डिटेन करण्यात आलं होतं। डिटेन करून जवळजवळ आम्ही 50-60 कार्यकर्ते गावदेवी पोलीस स्टेशन जवळ जमलेलो। प्रत्येकाला त्यांनी नोटीस देण्याचं काम केलेलं आहे। मग तुमचं म्हणणं काय आहे? म्हणजे तुम्हाला आंदोलनाला परवानगी दिली आहे का? पोलिसांचं म्हणणं आहे की आंदोलनच करू नये। ते आंदोलन मौन आंदोलन करणारच आहोत सर्व युवक। संतोषजी, धन्यवाद।